अनंत चतुर्थीच्या निमित्ताने मिरजकर आणि पोलीस मिरवणुकीत व्यस्त असताना चोरट्यांनी मिरज शहरामध्ये डल्ला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सिक्युरिटी सेन्सरमुळे चोरांचा हा डाव फसलाय। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल आठवडाभरात सरकारी घरं सोडतील अशी माहिती खासदार संजय सिंह यांनी दिली। केजरीवाल सरकारी सुविधाही घेणार नाहीत, त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, त्यामुळे सुरक्षेची चिंता वाढत असल्याचंही संजय सिंह यांनी म्हटलं। मागच्या वेळी अमरावतीत दंगल केली म्हणून अनिल बोंडेंना खासदारकी मिळाली असा गंभीर आरोप काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांनी केलाय। अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची देखील मागणी केली। अनिल बोंडे हे स्वतःच्या मनाचं बोलत नाहीत, तर वरिष्ठ पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं ते बोलत आहेत, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं। असं वक्तव्य करणं आमची संस्कृती नाही, असंही थोरात यांनी म्हटलं। धुळ्यात काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर झळकले, यामुळे हाच विषय आता सोशल मीडियावर व्हायरल होतो। तसेच राजकीय वर्तुळात विविध चर्चांनी उधाण आलं। 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे। याच पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसराची रंगरंगोटी आणि स्वच्छता करण्यास सुरुवात झाली। वाई तालुक्यातील पश्चिम भागात समाधानकारक पाऊस पडलाय, त्यामुळे धोम धरण हे 100% भरलंय। यामुळे सर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांना दिलासा मिळाला असून शेतकरी देखील सुखावले। तिसऱ्या आघाडीबाबत उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। धार्मिक प्रखरता असल्याने एमआयएमला तिसऱ्या आघाडीत प्रवेश नसणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते अनिल बोंडेंवर हल्ला केला, हल्लाबोल केला, नैराश्यातून वक्तव्य केले जात असल्याचं म्हणत अनिल बोंडे यांच्या अटकेची मागणी। सारथी योजनेच्या माध्यमातून तरुणांना ड्रोन पायलट होण्याची संधी उपलब्ध झाली। प्रशिक्षणाचा कालावधी 7 ते 180 दिवस इतका असणार असून तरुणांना 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची सोय आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर डॉक्टरांनी जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली, मात्र मनोज जरांगेंचा वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला। बार्शीत जरांगेंच्या समर्थनात राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांकडून अनोखं उपोषण सुरू आहे। बार्शीतील तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली जाते। भाजप नेते अनिल बोंडेंनी राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले। राहुल गांधींची जीभ छाटू नये, मात्र जिभेला चटके द्यायला हवे असं विधान अनिल बोंडेंनी केलं। गिरीश महाजनांनी नाराजी व्यक्त करत खोडपेंबाबत बोलणं टाळले। निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला असं म्हणत महायुतीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लोकसभेत विकासाच्या मुद्द्यावर कमी आणि फेक नॅरेटिव्ह जास्त मतदान झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। लवकरच विधानसभा लागणार असून डबल इंजिन सरकार जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली। आज संध्याकाळी देवगिरी या शासकीय निवासस्थानी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक पार पडली। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झालाय, तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री प्रकल्पग्रस्तांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।